काढलं का काय? तुम्ही बातम्या तयार केल्या, तुम्हीच त्याच्या बातम्यांचा एंड करा. तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्या बातम्या चालवल्या त्यात मी कुठं गेलो, काय गेलो, तसं तुम्हाला काही पुरावे दिसले, काही माहिती मिळाली तर त्याच्यावर बातम्या करा. आता रोज उठून जर नव्या बातम्या सुरू करायला लागला आणि एखाद्याच्या बद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला तर हे बरोबर नाही. ऍक्च्युली काय झालंय, काय नाही याचा काहीतरी अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे. आणि मला एंटरटेनमेंट आहे सकाळपासून. सगळ्या बातम्या येत आहेत. मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, मी आणि माझ्याबरोबर अजून एक जण असे इथंच रात्री 2 वाजेपर्यंत बसलो होतो आम्ही, 1-1:30 वाजेपर्यंत. आता मी कधी गेलो मग तिकडे? सकाळी शरद पवार साहेबांच्या घरात होतो, काल संध्याकाळी पवार साहेबांच्या घरी होतो. आता मी कधी त्यांना भेटलो हे संशोधन तुम्ही करा. एवढं भेट झाली आज सकाळी पवार साहेबांची, आज आपण सकाळी भेट घेतली, काय नेमकी कशासंदर्भात होती? तो आमचा पक्षाच्या अंतर्गत पक्षवाढीचा प्रश्न आहे. तो तुम्हाला आज सांगून उपयोग नाही. आता तुम्ही चर्चा है आपके बारे में? तुम्ही देखील सहभागी होत असल्याची चर्चा आहे सध्या. आता त्यात तुम्ही केलं चर्चा ना, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. माझं हिंदी काय में संबंध? बता दीजिए. तुम्हीच बातम्या दिल्या. मी काही बोललोय, कुणाकडे गेलोय, कुणाला भेटलोय असं काय आहे का? तर असं नसेल तर तुम्ही अशा परस्पर बातम्या तयार केल्या तर सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चाललाय त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्याचा काम. आता जर कुठं जायचं असेल तर भेटून तुम्हाला सांगेनच ना मी. एवढं काय विशेष आहे आपके बारे त्यात? में पण विनाकारण बातम्या काहीच नाही. मी पवार साहेबांच्याकडे संध्याकाळी होतो, सकाळी होतो. माझा नेहमीच हा प्रयत्न राहिलाय की माझा पक्ष मोठा व्हावा आणि त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते मी करतोय. आता तुम्ही अशा जर बातम्या पसरवायला लागल्या तर त्याचं उत्तर तुम्हालाच द्यायला पाहिजे. तुम्ही जनतेला तुम्ही आज घरी जाणार नाही, तुम्ही इकडे जाणार नाही, असे प्रश्न जर तरचे विचारणं हे आवश्यक आहे का? मी आहे इथंच आहे, तुम्हीच सांगता हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार. त्यामुळे मी हे पोलीस आज आलेत म्हणून मी वरून बघितलं पोलीस आले. म्हणजे पोलीस तुम्ही घेऊन आलाय का आणखीन कोणी पाठवलेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पहले मराठी में, क्योंकि मराठी लोकसंख्या जनसंख्या बहुत बड़ी है, उनका मेरे बारे में गलतफहमी होना ठीक मेरे लिए नहीं है. महाराष्ट्राला एक पडलेला प्रश्न आहे, काय या वावड्या उपक्रमाला तुम्ही एक पूर्णविराम दिला आणि भारतीय जनता पक्षाकडून अशी बातम्या पसरवून तुम्हाला कुठे ना कुठे डॅमेज करण्याचा प्रयत्न. अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष अशा बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. बातम्या पेरणारे तुम्ही बातम्या पेरतात, त्यांना मी बडबडून उपयोग काय? त्यांना असं आहे, मला काही प्रूफ नाहीये की कुणी बातम्या पेरल्या, पण चॅनेलवर तुमच्या येत आहेत. काल एका मोठ्या चॅनेलने कालपासून बातमी चालली आहे. परत एका प्रसिद्ध ब्लॉगरने जयंत पाटील भाळले का काहीतरी भुलले अशी बातमी चालली आहे. आता ठीक आहे, ज्याला चालवायचंय, मला काय, माझी प्रसिद्धी तुम्ही करताय याबद्दल तुमचे आभार मानणं हेच माझ्या हातात आहे. पण सर काय मराठीतच सांगितलं. सर खबरें ये चल रही कि आप जो बातें चल रही हैं कि आपने अमित शाह से मुलाकात की और उसके बाद आप अब अजित पवार के साथ जाने वाले हैं. ये आपने किसने बताया? मेरा सवाल है आपको, ये किसने बताया आपको? ये ऐसी चर्चाएं हैं राजनीतिक गलियारों में. गलियारों में चर्चा हुई है तो जो चर्चा करते हैं उनको जाके पूछो ना. मेरे जैसे गरीब आदमी को क्यों पूछ रहे? मैं तो यहाँ ही हूँ, कल भी यहाँ हूँ, आज भी है और कल भी यहाँ ही हूँ. ऐसे कैसे बात करते हैं? मैं पवार साहब के घर कल शाम को था. रात को मेरे ही घर में मेरे पार्टी के जो सीनियर विधायक है, अनिल देशमुख साहब है, राजेश टोपे जी है, हमारे सुनील भुसारा है. रात भर 1:30 बजे तक हम अलग अलग चीजों की बातचीत करते रहे. बाद में सुबह में पवार साहब से जाके मिला.
अब इसके बीच में और किसी को मैं नहीं मिला ना। चर्चाकारांना काय सांगू इच्छिता? न्यूज आप ही तैयार करते हैं तो आप ही इसका खुलासा करें। सर, चर्चाकारांना तुम्ही काय सांगू इच्छिता ज्या पद्धतीनं वो हमारी पार्टी बढ़ाने की कोशिश जो जारी है उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं। आप गरीब आदमी नहीं है, दिल के अमीर आदमी है, इसीलिए आपके ऊपर ये सारी चीजें होती हैं। आप गरीब आदमी नहीं है, दिल के अमीर आदमी हैं आप इसीलिए इस गलियारे में ऐसा है कि मेरे पे किसी का दबाव नहीं है। मेरे को कोई किसी ने मुझे कहा भी नहीं है और ना कभी मैं किसी के बारे में बातचीत की है। सर जयंत पाटील साहेब, तुम्हाला ऑफर दिली आहे का पण भाजपने किंवा महायुतीकडून तुम्हाला ऑफर आलेली आहे का? एक मिनिट रुक द्या ना भाई. माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. मी शरद पवार साहेबांच्या बरोबर काल परवा तेरवा रोज भेटतोय. आमचे विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य साहेबांना भेटताय. आता कालपासून ज्या बातम्या चालू आहेत त्या मोबाईलवर यायला लागल्या आहेत, ती माझीही करमणूक व्हायला लागली आणि मग त्या करमणुकीत आज सकाळी आणखीन भर पडली, दुपारी आणखीन भर पडली. त्यामुळं ही करमणूक जी चालू आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्याबद्दल गैरसमजूत पसरवणारी आहे. आणि मी शरद पवार साहेबांच्याकडे काल होतो. रात्री इथेच घरी माझ्याकडे काही आमदार आले होते. आज सकाळी पण पुन्हा पवार साहेबांच्याकडे होतो. त्यामुळे माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज पसरवणे योग्य नाही. शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार. शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबत अमित शाह से जो आपकी मुलाकात की जो बात चल रही है उस बात को खंडन कर रहे हैं आप? आप अलग अलग एक टाइम अमित जेव्हा हे विधानसभा में जब आप बात कर रहे थे उस वक्त अजित पवार ने कहा था कि हमारी नजर आप पर है लेकिन आपकी नजर हम पे पड़ने दी है. क्या वो इसी बात की तरफ इशारा कर रहे थे कि आपको जो ऑफर है, जो तमाम बातें चल रही हैं, वही सारी चीजें हैं? थोड़ा लाउड कीजिए. नहीं, वो तो विधानसभा में बैठे बैठे जो उन्होंने कहा होगा वो तो ऐसे तो हमारे आज के नहीं काफी साल से ऐसे एक दूसरे को हम बोलते आ रहे हैं. कोई इसमें नई बात नहीं है. और मुलाकात की बात खंडन कर रहे हैं सर. मुलाकात की जो ह्या सगळ्या ज्या बातम्या आल्या त्या दरम्यान पवार साहेबांना सकाळी भेटल्या त्यावर काही चर्चा झाली की कशाबद्दल? सर अमित शाह से नाही नाही हो, याची चर्चा कर, ह्या कामांची चर्चा नाही. शेवटपर्यंत तुम्ही शरद पवार साहेबांसोबत राहणार. जरा 2 मिनिटं. एक मिनट रुकिए ना सर. तुमचा आवाज जोरात आहे. तुम्ही अमित कॅमेऱ्याच्या मागे जाऊन उभा राहिलं तर बरं अमित शाह होईल. से जो मुलाकात की बातें चल रही है उस बात को खंडन कर रहे हैं आप? खंडन कर रहे हैं जो खबरें चल रही हैं आपको लेकर अमित शाह से मैं मुलाकात? बार बार ये बोल रहा हूँ कि मैं कल यहाँ था, रात को भी यहाँ था, सुबह भी यहाँ ही हूँ और अभी मैं पार्टी ऑफिस में मेरे दफ्तर में जा रहा हूँ. अभी इसके बीच में किसी को मैं मिला नहीं. महाविकास आघाडी चर्चा ये भी है कि अलादीन के चिराग के जैसा आप गायब हो गया. आता आपण ठाम म्हणता की आपण महाविकास आघाडी सोबत आहात ना? अलाउद्दीन के चिराग नहीं, के नहीं, जैसे अलाउद्दीन। यहाँ पे यहाँ से वहाँ जाना और वहाँ से यहाँ आना ये कोई आवश्यक बात नहीं है मेरे लिए. और मैं जिनके नाम लिए उनको पूछो वो कितने बजे मेरे घर से निकले. साथी रहेंगे हमेशा जिस तरह से हालांकि अजित पवार अलग हो, क्या आप हमेशा शरद पवार के साथ? ये कोई पूछने वाला सवाल है क्या? जिस तरह से खबरें चल रही हैं, वो तो आप चला रहे खबर. मेरा वो गया है कॉन्फिडेंस. महाराष्ट्र की जनता मुझे बराबर जानती है. आप ही कॉन्फिडेंस चेक करने की बहुत कोशिश कर रहे हैं और महाराष्ट्र के लोग मुझे जानते हैं बराबर. Thank you, sir. और कुछ करने का होगा तो आपसे बात करके ही जाऊंगा. Thank you, sir. थैंक यू. ऐसी कोई बात नहीं है और मैं पवार साहब के साथ ही हूँ. गलतफहमी फैलाई जा रही है वो मत फैलाइए और बार बार न आए ये गलतफहमी. इतनी मेरे को आपसे विनती करनी है. मेरी इंटरटेनमेंट हुई, मेरी थोड़ी सी गलत किस्म की है लेकिन एडवर्टाइजमेंट हुई. गलत किस्म की है लेकिन एडवर्टाइजमेंट हुई. इसके लिए आपको आभार. जिन लोगों ने घर पे बैठ के न्यूज तैयार किया, किसी ने बोला अभी जयंत पाटिल अमित शाह से मुलाकात? नहीं. हमारे एक दोस्त है उन्होंने कहा कि जयंत पाटिल भुल्ले गुम हो गए.
भुल्ले अभी भुल्ले को हिंदी में क्या कहना है कहो आप, लेकिन ऐसी कोई बात नहीं है, मेरी किसी के साथ बात नहीं हुई। और मेरी कल से आज कल परसों मैं पवार साहब से लगातार मिलके आया हूँ। कल इंडिया के मीटिंग में मैं बैठा था, तो आप समझ जाइए जानबूझ के ऐसी न्यूज फैलाने का कोई कारण नहीं। तर अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या भेटीसंदर्भातलं वृत्त जयंत पाटील यांनी फेटाळलेलं आहे। माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं त्यांनी दिली आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांनी सहकार से समृद्धी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं उद्घाटन शहांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबाबत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या। अजित पवारांना सांगू इच्छितो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशीर केलात, असं अमित शहा म्हणाले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। सबसे पहले अजीत दादा उपमुख्यमंत्री बनने के बाद पहली बार आए हैं और मैं इनके साथ पहली बार मंच पर कार्यक्रम कर रहा हूं, तो मैं दादा को एक बात कहना चाहता हूं। दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो। यही जगह सही थी, मगर बहुत देर कर दी आपने। तो सहकार से समृद्धि का मतलब है छोटे से छोटे व्यक्ति को अपने जीवन को उन्नत बनाने का मौका देना, छोटे से छोटे व्यक्ति को देश की आर्थिक प्रगति में योगदान लेने के लिए एक मंच, एक प्लेटफॉर्म देना और सहकारिता के माध्यम से इसका जीवन का उद्धार करना। सहकारिता आंदोलन पारदर्शिता के बगैर आगे नहीं बढ़ सकता और सहकारिता का आंदोलन रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदेही के बगैर भी आगे नहीं बढ़ सकता। सहकारिता आंदोलन की स्वीकृति बढ़ानी है तो हमें पारदर्शिता बढ़ानी पड़ेगी, जवाबदेही तय करनी पड़ेगी। इस प्रकार की पारदर्शी व्यवस्था ही समाज के 60 करोड़ लोगों को जोड़ सकती है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यावेळी केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात झालं। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं। अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे यावेळी कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला। माननीय अमित भाई गुजरात से आते हैं, मगर अधिक प्रेम महाराष्ट्र से रखते हैं। आपको सब, अरे उनका कारण तो सुनो। कारण आप सभी को पता है कि वो महाराष्ट्र के दामाद हैं और मानो या न मानो, हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज्यादा प्रेम हो ही जाता है। खुशकिस्मती की बात यह है कि महाराष्ट्र और गुजरात दोनों राज्य कभी एक थे। मगाशी अजितदादा असं म्हणाले की त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे, कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत। हे तर खरं आहे, पण एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे। त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असेल तरी देखील जन्मभूमी महाराष्ट्र आहे। आणि आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की अनेक काळ ज्यावेळेस ते राजकारणात नव्हते आणि उद्योग चालवत होते त्यावेळेस त्यांनी आपली फॅक्टरी देखील महाराष्ट्रात चालवलेली आहे। त्यामुळे काही काळाची कर्मभूमी ही देखील महाराष्ट्र राहिली आहे। रेल्वे स्थानकांमधील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे स्थानकं प्रवासी पूरक करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजन केलं जाणार आहे।
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। यात देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे। स्थानक योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबईतील परळ, कांजूर मार्ग आणि विक्रोळी या 3 स्थानकांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। आज बहुत आवश्यक है कि हमारे रेलवे स्टेशनों को नए आधुनिक स्वरूप में ढाला जाए। रेलवे की जगह का ऑप्टिमम यूटिलाइजेशन किया जाए। साथियों, जब देश में इतने सारे नए आधुनिक स्टेशन बनेंगे तो उससे विकास को लेकर एक नया माहौल भी बनेगा। हमारी फल सब्जियां अब ज्यादा तेजी से देश के एक कोने से दूसरे कोने तक जा रही है। जब देश में इस तरह का ट्रांसपोर्टेशन तेज होगा तो उतनी ही तेजी से भारत के जो उत्पाद है, हमारे छोटे मोटे कारीगर, हमारे लघु उद्योग जो कुछ भी उत्पादन करते हैं, वो सामान विश्व बाजार में भी तेजी से पहुंचेगा। महाराष्ट्रामधल्या 44 रेल्वे स्टेशनचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही मोठी अपग्रेडेशनची रेल्वे स्टेशन्स आहेत आणि ज्या ठिकाणी आज आपण ऑनलाईन भूमिपूजनाला उपस्थित होतो ते परेल असेल किंवा मुंबईतली 15 रेल्वे स्थानकं असतील, त्याला जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वे स्टेशनच्या अपग्रेडेशनसाठी 1600 कोटी रुपयाचा खर्च होतोय। जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेवरती खर्च करणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर 300 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचं दानवेंनी म्हटलंय। तसंच पहिल्या टप्प्यात 44 स्थानकांसाठी 1,500 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं। तर संपूर्ण महाराष्ट्र जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेवर खर्च करणार असल्याचंही दानवेंनी सांगितलंय। 44 स्टेशन हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,500 कोटी रुपये खर्च या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं जालना आणि संभाजीनगर हे 2 रेल्वे स्टेशनांचा पूर्ण विकास या ठिकाणी केला जाणार आहे। जालन्याला जवळपास 200 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि संभाजीनगरला जवळपास 300 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। तर बीडच्या परळी इथल्या रेल्वे स्थानकाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। सुरुवातीपासून कार्यक्रमात गडबडी सुरू आहे, त्यामुळे कार्यक्रमामध्ये समन्वय गरजेचा आहे। आपल्याला आणखी भरपूर कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घ्या, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सल्ला दिला। रेलवे विभाग में कार्यरत है तो आप जानते हैं कि सारा संचालन सुचारू रूप से अगर हम करना चाहते हैं तो आपस में समन्वय होना बहुत आवश्यक है। जब ट्रेन टाइम पे आना हम प्रवासी के तौर पे एक्सपेक्ट करते हैं तो समय से शुरू होना भी उतना आवश्यक होता है। 2 ट्रेनें एक साथ ना चले ताकि सब जो प्रवासी हैं उनकी सुरक्षिता का ध्यान रखा जाता है। तो ये सारी चीजें करने में आप लोग माहिर, मैं आपको सिखा नहीं सकती। केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेमध्ये मनमाडचा रेल्वे स्थानकाचाही कायापालट करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मनमाडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड सारख्या माझ्या जंक्शनला 44 कोटींचा निधी मिळालेला आहे
नांदगाव रेल्वे स्टेशनसाठी 10 कोटींचा, लासलगावसाठी सुद्धा 10 कोटींचा आणि नगरसूलसाठी 20 कोटींचा. म्हणजे जवळपास फक्त नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा तर 85 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. आणि याच्यामध्ये आधुनिकतेने विकास याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी विरोधकांवरती जोरदार टोला हाणलेला आहे. विरोध करण्यासाठी आता विरोधक शिल्लक राहिले नसल्याचा टोला आमदार बबनराव लोणीकर यांनी विरोधकांना लगावला. ते परतूर इथे पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार भाजपसोबत सत्तेत आलेले आहेत आणि त्यामुळे ही विरोधकांची आघाडी आता खिळखिळी झालेली आहे. पावसाळी अधिवेशन झालं मात्र यात विरोध करायला विरोधकच शिल्लक राहिले नाही आहेत आणि त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागा आणि विधानसभेत 210 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प असल्याचंही यावेळी लोणीकर यांनी म्हटलंय. आता टिबल इंजिन सरकार आहे. भारतीय जनता पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामुळं आपण अधिवेशनात बघितलं असेल विरोधक कुठेही शिल्लक नाही आहेत आणि जी आघाडी आहे ही आघाडी आता खिळखिळी झालेली आहे. 48 पैकी 48 लोकसभा, 210 विधानसभा जिंकण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला 24 तासांमध्ये पैसे देण्याचे आदेश राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. ज्या बाजार समिती आदेशांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असा इशाराही सत्तारांनी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे 8 दिवसांनंतर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. या तक्रारींची अब्दुल सत्तार यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. कारण की शेतकरी बांधवाचा एक सीझनचा माल आला आणि मार्केटमध्ये विकला, त्याचे पैसे वेळेवर नाही मिळाले तर तो अडचणीमध्ये येतो. काही व्यापारी तो कुठेतरी व्यापारी फसला म्हणून आमचा शेतकरी फसवाल तर हे नाही. त्यासाठीच मी आज तुम्हाला जबाबदारीने सांगू लागलो का तुमच्या माध्यमातून बी ज्या ज्या मार्केट कमिटीमध्ये 24 तासाच्या आत त्या शेतकरी बांधवाचे पैसे नाही मिळाले आणि तक्रार केली तर मी त्या मार्केट कमिटीवर कारवाई करेल, त्या व्यापाऱ्यावर कारवाई करेल आणि त्याला जबाबदार असलेले ते काम करणारे तिथलचे जे मार्केट कमिटीमधले त्यांची जबाबदारी आहे की दररोज तपासावं, क्रॉस चेक करावं की जे शेतकऱ्यांनी माल आणला त्यांना 24 तासामध्ये पैसा मिळाला पाहिजे. मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये लोकलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन आला होता आणि यानंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. मुंबईतील जुहू परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतलेलं असून अशोक मुखिया असं या व्यक्तीचं नाव आहे. आरोपी मूळचा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. झुल्फिकार बडोदावाला याच्या सांगण्यावरून कोथरूडमधून अटक केलेल्या 2 दहशतवाद्यांनी इतर साथीदारांसाठी बॉम्ब बनवण्याचं शिबिर आयोजित केलेलं होतं. पुण्याच्या कोंढवा परिसरातलं हे IC-चं मॉड्यूल ATSनं उद्ध्वस्त केलंय. ज्या ठिकाणी बॉम्बचं साहित्य पुरून ठेवलं होतं त्या ठिकाणाहून केमिकल्स आणि इतर साहित्य ATSनं हस्तगत केलंय. दोन्ही दहशतवाद्यांनी वापरलेलं एक 4-चाकी वाहन, 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूसं देखील हस्तगत करण्यात आली. ATSला यामध्ये यश आलं. पोलिसांनी पुण्यात दहशतवाद्यांनी वापरलेली गाडी जप्त केलेली आहे. पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. तसंच दहशतवाद्यांकडे असलेली एक 4-चाकी देखील सापडली आहे. या गाडीमध्ये 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूसं आढळली आहेत. वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात ECL फायनान्स कंपनी, एडलवाइज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संचालक मंडळाला नोटीस देत 8 ऑगस्टला सकाळी 10 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ND स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार, अकाउंट यांच्याकडून कर्ज प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि आतापर्यंत एकूण 15 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भुसावळच्या शाळेमध्ये शिक्षकांना मारहाण झाल्याचा प्रकार उघड झालाय। या मारहाणीमध्ये एका शिक्षिकेचा विनयभंगही करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी रिपाई जिल्हाध्यक्षासह 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली आहे। तर या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने पालकांना बोलावून समज देण्यात आली होती। मात्र यामधील सूर्यवंशी कुटुंबियांनी थेट शाळेतील शिक्षकांनाच मारहाण केली। या मारहाणीमध्ये काही शिक्षकांना दुखापतही झाली आहे आणि यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्टँड इथे गाडी पार्क करण्यावरून वाद झाला। एम्स हॉस्पिटल समोर गाडी पार्क करण्यावरून हॉस्पिटल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। या भांडणामध्ये वाहन चालकाने सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आणि त्यात सुरक्षा रक्षक जखमी झाले। हॉस्पिटल कर्मचाऱ्यांशी वादानंतर पोलिसालाही मारहाण करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरामधील गाव गुंडांनी पुन्हा एकदा वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। पिंपळे सौदागर परिसरामध्ये गावगुंडांनी जवळपास 10 ते 15 4-चाकी वाहनांची तोडफोड केली। काठे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या प्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। बेस्ट कंत्राटी कामगारांच्या संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसला। बेस्ट बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांमधून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी सरकारने दिलेली आहे। मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहनांमधून संप संपेपर्यंत या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिली गेली आहे। सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीला संप संपेपर्यंतही परवानगी असेल। संप मागे घेतल्यास सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलंय। कांदा, मेथी, कोथिंबीर पाठोपाठ आता सिमला मिरचीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे। यापूर्वी ज्या शिमला मिरचीला 20 किलोच्या एका कॅरेटला 700 ते 800 रुपये अर्थात 35 ते 40 रुपये प्रति किलो इतका भाव मिळत होता, त्याच शिमला मिरचीला आता प्रति कॅरेट 400 ते 500 रुपये अर्थात आता 20 ते 25 रुपये किलो भाव मिळतोय। आवक वाढली तर आणखी भाव कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सिमला मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल होतोय। आता 50 दिवस झाले तर पहिला खोडा 40 दिवसाचा केला तर 40 दिवसाच्या खोड्याला त्याला मला 100 कॅरेट निघाले। ते नाशिक मार्केटला नेले। नाशिकला मार्केटला ते माझे 800 रुपये कॅरेट गेले। त्याच्यानंतर 50व्या दिवशी दुसरा खोडा गेला, त्याचे माझे 130 कॅरेट निघाले, ते माझे गेले 700 रुपये कॅरेट गेले। पण आता सध्या नाशिक मार्केट भाव कमी झाले आहे, 400 आणि 500 विकत आहे। तर पुढं जर 200-300 विकले तर शेतकऱ्यांचं खर्च वसूल होणार नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये नीलगाई, हरिण आणि रानडुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे। हे वन्य प्राणी खरीपाची सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, मूग या पिकांचं नुकसान करतात आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। निसर्गाच्या दुष्टचक्रातून नुकतंच पीक थोडं मोठालं झालं आणि त्यामध्ये या नीलगाई, रानडुकरं आणि हरणे यांचे फार मोठमोठाले कळप आहेत। त्या कळपापासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला अहोरात्र जागावं लागतं आणि या वन्य प्राण्यांनं जे आमचं नुकसान केलं ते नुकसान शासनानं आम्हाला त्याची भरपाई करून द्यावी आणि या वन्य प्राण्यापासून शेतीचं संरक्षण व्हावं यासाठी वन्य प्राण्याचा बंदोबस्त शासनाने करावा अशी आमची विनंती आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये भीमाशंकर ते नाणेघाट परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कुकडी प्रकल्पातील 5 धरणांपैकी सर्वात मोठं असलेलं आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण 75% भरलंय। 5 धरणांमध्ये आता 50% इतका पाणीसाठा जमा झालाय। मागील वर्षी याच वेळेला कुकडी प्रकल्पात 80% पाणीसाठा होता तर डिंभे धरण भरून वाहू लागलं होतं। मात्र यंदा पाऊस उशिरानं सुरू झाल्यानं अद्यापही धरणं रिकामी आहेत।
40 किलोमीटर दूरवरून म्हणजे भीमाशंकर खोऱ्यामध्ये जो पाऊस पडतो हा पाऊस याच धरणामध्ये जमा होतो आणि हे धरण दरवर्षी सगळ्यात आधी भरत असतं. पण यावर्षी मात्र तब्बल महिनाभर उशिराने झालेला पाऊस यामुळं हे धरण अद्यापही 100% भरलेलं नाही. तर कुकडी प्रकल्पातली जी 5 धरणं आहेत त्यातलं फक्त एक धरण म्हणजे चिल्लेवाडी धरण 100% भरलेलं आहे. दुसरं जर धरण पाहिलं येडगाव जलाशय हे सुद्धा जवळजवळ 95% आसपास भरलेलं आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये जो पाऊस पडतो हा सगळा पाऊस ह्या वर्षी कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे ही धरणं कुकडी प्रकल्पातली 5 धरणं जवळपास 58% आसपास आहेत. आणि पुणे जिल्ह्यातली ही उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची जी धरणं आहेत ती ह्या वर्षी मात्र अजूनही अर्ध्याच्या पुढे सुद्धा गेलेली नाही. त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मोठा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, डिंभे, पुणे. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 11 TMC क्षमता असलेलं धरण 95% इतकं भरलंय आणि या धरणातील पाण्याचा शेती आणि उद्योगासह पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो. अशामध्ये मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढल्यानं नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनासाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. नाणेघाट, माळशेज, काळू धबधबाप्रमाणे दर्या घाट सुद्धा पर्यटकांना खुणावतोय. जुन्नरपासून 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या दाऱ्या घाटाकडे आत्ता पर्यटक वळू लागले आहेत. इथल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसू लागलंय. सध्या सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत. मात्र यंदा गणरायांच्या मूर्ती तब्बल 30 ते 35% महागणार आहेत. POP आणि मूर्ती बनवण्याची साधनसामुग्री महागल्यानं गणेश मूर्तीच्या किमतीवरती याचा परिणाम झाल्याचं मत मूर्तिकारांनी व्यक्त केलं. सध्या गणेशाची मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू असून बहुतांश ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आलंय. यावर्षी जवळपास मोठ्या मूर्त्यांची आणि लहान मूर्त्यांची मागणी जोरात आहे. गेल्या वर्षी मूर्त्या मंडळांना मिळाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे यावर्षी लवकरात लवकर मंडळांनी येऊन बुकिंग केली. त्याचप्रमाणे मूर्तीचे रेट हे POP आणि रॉ मटेरियल वाढल्यामुळे बऱ्या प्रमाणात वाढले, म्हणजे जवळपास साधारणतः 30 ते 35% मूर्तींचे दर वाढलेले आहेत. सध्या वनविभागाच्या परीक्षा सुरू आहेत. वनपाल आणि वनरक्षक पदाच्या या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. पण या परीक्षांना आजपर्यंतच्या सर्व परीक्षेतील भ्रष्टाचाराचं रेकॉर्ड मोडलंय. ऑनलाईन उत्तरं परीक्षार्थींना पाठवण्यासाठी स्मार्ट फंडे वापरले जात आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेतील प्रमुख आरोपी या अनेक करिअर अकॅडमी आहेत. वनविभागाच्या परीक्षा आणि परीक्षेत भ्रष्टाचार करणारे हे सगळे आरोपी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भ्रष्ट कामांसाठी कसा होऊ शकतो याचं खूप प्रसिद्ध उदाहरण ठरले आहे. राज्यातील अनेक करिअर अकॅडमी 100% यशाची गॅरंटीची जाहिरात करून मुलांना आकर्षित करतात आणि त्यांची दुकानं थाटतात. पण अशाच काही करिअर अकादमींचे काळे धंदे सध्या सुरू असलेल्या वनविभागाच्या परीक्षेतून बाहेर आले आहेत. चेकिंग दरम्यान परीक्षेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा बाहेर येऊन तो जर डिव्हाइस घेऊन जात असताना पुन्हा चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये ते डिव्हाइस आढळून आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागे काही ठिकाणी 3.5 लाख 4 लाख अशा प्रकारचे जो उत्तरं देतोय अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये व्यवहार ठरून हे पुढचा परीक्षेचा ही कारवाई झालेली आहे. संभाजीनगर पोलिसांनी 31 जुलै रोजी शिवराणा अकॅडमीमध्ये छापा टाकून व्हॉट्सॲपद्वारे उत्तर परीक्षार्थींना पाठवणाऱ्यांना पकडलं. त्यानंतर तपासातून धक्कादायक बाबी उघड झाल्या. मायक्रो इयरफोन घालून परीक्षा देणारे, मोबाईलद्वारे प्रश्न बाहेर पाठवणारे, मोबाईल व्हॉट्सॲप ग्रुपवर उत्तरं घेणारे सगळेच पोलिसांच्या हाती लागलेत. यासाठी एका विद्यार्थ्याकडून 10 लाख घेतल्याचंही समोर आलंय. सांगली, कराड आणि संभाजीनगरच्या 3 अकॅडमी चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 4ही प्रकरणं वेगवेगळे आहेत. आपण 4ही प्रकरणात एक जे आपल्याला स्पॉटवर मिळाले ते 4 आरोपी अटक आहेत. त्यांचा जो को पार्टनर आहे, जो दुसरं उत्तर देणारा आहे किंवा पहिल्या प्रकरणामध्ये जो उत्तर लिहिणारा आहे, असे आरोपी बाकी आहेत.
दरम्यान या परीक्षा घोटाळ्याविषयी वनमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. ऑनलाईन परीक्षेत हा सगळा भ्रष्टाचार झाला असला तरी पेपर फुटला नसल्याचं वनमंत्र्यांचं म्हणणं आहे. या विद्यार्थ्यांना नकली पेपर दिल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय. परीक्षेच्या बाबतीमध्ये कुठेही अडचण नाही, अशा पद्धतीने समाजामध्ये काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा, अशा एजंटवर विश्वास ठेवू नये. आपल्या करिअर अकॅडमीचे विद्यार्थी जास्त प्रमाणात पास झाले पाहिजे, त्यासाठी अकॅडमी कोणत्याही थराला जाऊ लागल्यात. 100% नोकरीची गॅरंटी देताना अकॅडमीचे संचालक कोट्यवधी रुपये गोळा करतात. त्याचा वापर अशा भ्रष्टाचारासाठी केला जातो का, असा सवाल उपस्थित होतोय. पण नोकर भरतीतील अशा भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होतो. त्यामुळे सरकारनं ही कीड वेळीच नष्ट करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये भूस्खलन झालं आणि यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालेलं असून मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे महामार्ग ठप्प झाला असून याचा प्रवाशांना फटका बसलेला आहे. काही दिवसांपूर्वी रामबनमध्ये मेहत परिसरामध्येही भूस्खलनाची घटना घडली होती. नैनीतालमध्ये बस नाल्यामध्ये कोसळल्याची घटना घडलेली आहे. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सुदैवानात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलंय. पलट गई, बस पलट गई, अब बचाओ उनको यार, अरे यार पलट गई हो, पलट गई. तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र बुलेटिनमध्ये जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर.